स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. राहता ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर संजय उबाळे यांचा 58वा वाढदिवस राहता ग्रामीण रुग्णालयात क्षयरोग रुग्णांना पोषण आहार देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऑल इंडिया प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे, डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3.2, 3.4 यांचा वाढदिवस राहता ग्रामीण रुग्णालयात 10,000 रुपयाचा 25 क्षयरोग रुग्णांना पोषण आहार किट देऊन साजरा झाला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त डॉक्टर शुभांगी कान्हे, डॉक्टर शर्वरी कुलकर्णी, बाबासाहेब गाडेकर, डॉक्टर संजय गायकवाड, राजाभाऊ बांगर, ॲडव्होकेट दिनेश कारले, डॉक्टर अमोल लोणारे आदी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाप्रसंगी लायन्स क्लबचे डॉक्टर संजय गायकवाड, गोरख तात्या दंडवते, ॲडव्होकेट दिनेश कारले, उद्योजक राजाभाऊ बांगर, व्यंकटेश अहिरे, डॉक्टर अमोल लोणारे, ॲडव्होकेट घोडके साहेब, विजयराव धनवटे, त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी कान्हे, डॉक्टर शर्वरी कुलकर्णी, डॉक्टर ज्योती पाचरे, कोमल पैंजने, दिलीप बनसोडे, बाबासाहेब गाडेकर, योगेश धावणे, संतोष भडांगे, सरला तायडे, स्मिता मोरादे, अखिल शेख, राहुल भावसार, सत्यवान कोल्हे, कुसळकर मामा, परदेशी मामा आदी मान्यवर उपस्थित होते. अण्णा म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे, राष्ट्रपैलू सचिन तेंडुलकर आमच्या ग्रुपमध्ये. आणि त्यांच्याबद्दल काय बोलू, सगळ्यांना परिचित येते. त्यांच्या हातून जास्तीत जास्त सामाजिक कार्य घडो, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उबाळे साहेब यांचा आजचा वाढदिवस आपल्या सर्व कर्मचारी वृंदांच्या उपस्थितीत, पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने या आरोग्य केंद्रामध्ये सेवा देत असताना अतिशय उत्तमपणे सेवा डॉक्टरांच्या हस्ते या ठिकाणी मिळालेली आहे. प्रत्येकाशी अतिशय प्रेमाने वागणं, त्यांचं प्रेमाने बोलणं, आणि मला वाटतं ते रोटरी क्लबचंच काम आहे, लायन्स क्लबच्या माध्यमातून सुद्धा समाज उपयोगी अनेक कामं, उपक्रम ते हाती घेत असतात. मग ते सर्वनिदान शिबिर असो, आरोग्याच्या विविध भागातून काम करत असतात आणि मग त्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. आणि खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून जिथं नोकरी करत असताना सुद्धा आपली काही सामाजिक बांधिलकी आहे त्या हेतूनं अतिशय उत्तमपणे ते समाजामध्ये काम करत असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा त्यांचा हा वाढदिवस आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न करत आहात. अण्णाचा वाढदिवस आहे. अण्णा माझे परममित्र आहेत. सामाजिक कार्यामध्ये, बाकीच्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य असो किंवा एखाद्याला मदत करण्याचं कार्य असो, प्रत्येक कार्यामध्ये अण्णा पुढं असतात. आणि आम्ही जरी एवढ्या सामाजिक क्षेत्रामध्ये असलो तर अण्णा इतकं मोठं काम खरंच या क्षेत्रामध्ये कुणी केलेलं नाही राहता शहरामध्ये. म्हणून अण्णाचा वाढदिवस आहे हा अतिशय आनंदाचा आणि चांगल्या रीतीने साजरा केला जाणार आहे. गरिबांना हे देऊन, किराणा माल देऊन, आणि भविष्यामध्ये अण्णाला वाढदिवसाच्या आणि भविष्याचं आयुष्य चांगलं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून 2 शब्द थांबतो. त्यानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आमच्या अण्णांबद्दल काय सांगायचं, सगळ्यांचे परिचित आहेत ते, आणि इतके पर्टिक्युलर आहेत ना. सकाळी शार्प 9 वाजता म्हणजे 9 वाजता सही होते. कधी पण फोन करा, बिलकुल येणार. मी आता किती 20 वर्षापासून त्यांना पाहते. तर त्यांचं इतकं कधी कोणाशी वाद झाला नाही, कधी भांडण झालं नाही, कधी तुम्ही झालं नाही. आणि
खूप छान काम करतात, ते कार्य पण करतात आणि त्यांनी वाढदिवस खरं वेगळ्या पद्धतीनं पण साजरा करू शकले असते ते, पण ते ब्रह्मनाथ इथे पण त्यांनी छान दुसऱ्यांना जेवण देऊन म्हणजे गरजू लोकांना त्यांनी मदत करूनच वाढदिवस साजरा केला. नाहीतर काय वाढदिवस म्हणजे काय संध्याकाळच्या पार्ट्या वगैरे आपण खूप काही पाहतो, पण तशा पद्धतीने त्यांनी मला कधीच काही दिसले नाही ते. आधी त्यांचं वर्तणूक इतकं चांगलं होतं. माझ्याकडे हे होता चार्ज होता एक वर्षभर, 1.25 वर्ष, तर त्यांनी मला खूप मदत केली. सगळे सोनोग्राफी सेंटर्स तपासू लागले तिथे, म्हणजे खूप त्यांचा हेल्पिंग हँड, म्हणजे समाजकार्य तिकडचं मला काही जास्ती माहिती नाही, त्यांचं नाव चांगलं आहे माहिती आहे, पण इथं पण त्यांनी मला खूप मदत केलेली आहे की जेव्हा मी एकटीच मेडिकल ऑफिसर होते माझ्याकडे चार्ज पण होता, तर त्यांनी खूप म्हणजे ते रेकॉर्ड वगैरे सगळं इतकं परफेक्ट ठेवलेलं होतं ना, तर कधी ओरड आली नाही कुठल्या रिपोर्टची आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं. तर मला वाटतं त्यांच्या सहकार्यांनी, त्यांच्या लॅब असिस्टंट टेक्निशियननी त्यांच्यासारखं काम करायचा प्रयत्न करावा. आणि जो स्वतःसाठी जगतो ना तो फक्त स्वतःसाठी जगतो, पण जो समाजकार्य आणि आपल्या ऑफिसर्स किंवा ऑफिसमध्ये पण सगळ्यांना तृप्त ठेवतो, तो खऱ्या अर्थाने नोकरी करतो, तो खऱ्या अर्थाने मोठा होऊ शकतो. आता इथून त्यांनी पॉलिटिकल करिअर सुरू केलं रिटायरमेंट नंतर, तरी त्यांना खूप छान यश मिळू शकतं त्यांचं. आणि त्यांनी जरी पॉलिटिक्समध्ये एंट्री केली तरी त्या कामासाठी त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडनं, आरएचकडनं त्यांना खूप सपोर्ट राहील. खूप नेहमी सहकार्य, सर्व गोष्टीत मदत करते तरी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद असा होतोय की दरवर्षी मी वाढदिवस करतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, परंतु आज अचानक मला मुंबईला जायचं होतं पण रद्द झाल्यामुळे अचानक कल्पना सुचली आणि हे आपले क्षयरोगी जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना पौष्टिक आहार देण्यासाठी मागच्याही वर्षी आम्ही प्रयत्न केला होता आणि दिले होते. तर याही वर्षी त्यांना किराणा किट वाचण्याची एक कल्पना मला आली आणि मी गाडेकर साहेब आणि बनसोडे साहेबांना सांगितलं. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी ते ज्यांना लाभार्थी आहेत ते तयार केले आणि या ठिकाणी बोलवले. त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी काने मॅडम, कुलकर्णी मॅडम, त्याच्यानंतर आमचे डॉक्टर गायकवाड सर, तात्या, ॲडव्होकेट कारले भाऊसाहेब, बांगर सेठ, अहिरे भाऊसाहेब आणि हे सगळे या ठिकाणी आमचा स्टाफ सगळाच या ठिकाणी पत्रकार मित्र आणि सगळेच आमचे ऑफिस स्टाफ सगळे उपस्थित झाले आणि माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला. या ठिकाणी गुजरातवरून आमचे ॲडव्होकेट घोडके साहेब निघाले होते, परंतु वाढदिवस होता आणि एक सामाजिक काम होतं म्हणून तेही थांबले. या सर्वांचं मी खरंच मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने मला लायन्स क्लबच्या मार्फत किंवा सामाजिक काम करण्याची जी ऊर्जा मिळते या सर्व लोकांकडे पाहून मला अतिशय आनंद होतो की माझ्यावर प्रेम करणारी ही लोक या ठिकाणी जमा झाली आणि मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.